तर ही आहे मी कालची काढलेली मेहंदी. ते मी तुम्हाला धुवून दाखवते परत. कशी आली मला नक्की सांगा. मला तर छान वाटते. तर मम्मी म्हणणार स्वतःच कौतुक स्वतः करते. तर मम्मी म्हटले की आता कपडे धुवायला टाकते तर तिथला पडदा पण घे. खूप दिवस झालं धुतला नाही आहे पडदा. तर म्हणून मी इथं मग मशीन लावते आणि खूप दिवसातून मशीन लावत होते. सो मी जरा कन्फ्यूज पण झाले होते की टायमर सेट कसा करायचा. ते झालेलं आहे. गुड मॉर्निंग. तर माझी मेहंदी बघा, मी तुम्हाला मग अशी दाखवली किती छान रंगली आहे. हां, आणि आज आहे गुरुवार. तर मग आज मम्मी पप्पांचा गुरुवार असतात. तर आज मी असं विचार केला काहीतरी स्पेशल बनवूया. तर तुम्ही म्हणू शकता इंस्टाग्राम रेसिपी म्हणू शकता. सो मी इंस्टाग्रामला एक रेसिपी बघितलेली. सो ती मी आता ट्राय करणार आहे. तर त्यासाठी आमची मम्मी बटाटा वगैरे त्याचा किस तयार. तर मी ह्याच्यामध्ये 2 बटाटे टाकले आणि म्हणजे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं आपण टाकायचं. सो आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करते. तर मी असं विचार केला की थोड्या ह्याच्यात ट्राय करूया. तर मी ह्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे बटाटे टाकले आणि ते आपल्याला कढईमध्ये शिजवून घ्यायचे. तर मी इथं पोटॅटो मॅश करून घेतलं जे मग असे आपण उकडायला ठेवलेलं. तर आणि हे जे आहे ते शाबू आहे तो बारीक केलाय आणि तो आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. परत ह्याला अजून मिक्स करून घ्यायचं. पण आम्ही नाही तिखट टाकणार आहे. आणि चवीनुसार नमक. हात भगभगणार नाही ना. आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं. जास्त झालं नाही. मी ह्याचा डो करून घेतलाय आणि ह्याच्या असं करायचं. आणि आता आपलं तेल गरम झालंय ना, मग त्याच्यामध्ये आता आपण हे टाकायचं. गाईज, जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर ऑन युअर रिस्क. कारण की आमच्यात 2 उडलंय ते इतक्या जोरात उडले तेल की बास. पण दाखवते हे असे झाले. हे कटलेट म्हणू शकता तुम्ही याला, साबुदाण्याचे कटलेट. मी इतक्या रेसिपी ट्राय केलेत पण ही रेसिपी सगळ्यात खतरनाक रेसिपी आहे. कारण की माझ्या अंगावर एकदा उडलं, हे फुटलं आणि मम्मीच्या अंगावर एकदा. सो दिस इज व्हेरी रिस्की रेसिपी. आणि आमच्या इथे खतरंगी खिलाडी चालू आहे पण आम्ही जास्त मळले त्यामुळे हे करणं भाग आहे आम्हाला. त्यामुळे आमची मम्मी बघा. आणि इतकं जोरात फुटते जितक्या लांब उभा राहिलं तिथेपर्यंत येतं तुमचं सगळं. मी तर तिथनं हातच काढला बाबा. एकदा फुटलं का मी म्हणलं असं करून देते मी तुला, तू कर. आपण काय खायला तयार करते आटम बॉम्ब. नाही, आता भीती वाटायली मला हे करायला. गाईज ही शपथ, साबुदाणे वडे पण फुटत तेवढं फुटतंय हे एवढं जोरात. आमच्या मम्मीला कट्ट्याचं टेन्शन घाण झाला. नाही बाबा, काय नाही बाबा, मी नाही पुसणार. मी का पुसू. तुझी रेसिपी आहे, आपली नाही रेसिपी आहे. किचन वर तेल तेल झालेलं आहे. कुणी टाकले काय होईल असली. मी रील बघत होते तेव्हा आलं होतं मला हे. मम्मीच्या हातावर, माझ्या पण हातावर हे बघा लालच झालंय सगळं.
हे बघ, लास्ट अँड बेस्ट रेसिपी. हे बघा बाहेर काढलं तरी पण ते फुटलंय. इकडं पडलंय जाऊन. हे आहे आमची रिस्की रेसिपी तयार झालेली आणि तो आम्ही दह्यासोबत खाणार आहे. ह्याला मस्त लागतात, मी खाऊन बघितलेत. सो तुम्ही ह्याला साबुदाण्याचे कटलेट म्हणू शकता. तर आता वाजलं संध्याकाळचे 5:15 आणि झालेलं आहे आमच्या चहाचं टायमिंग. आणि बाहेर एकदम छान वातावरण झालं, तर मम्मीला म्हटलं आपण बाहेर बसून चहा पिऊयात. अय्या पाऊस येतोय मस्त. मी दाखवते 1 सेकंड तुम्हाला. बघा ते छान वातावरण झालं एकदम ढगाळ आणि थोडासा पाऊस पण येतोय. पाऊस कसला पडतोय बघा. मला नाही माहिती तुम्हाला आवाज येतोय का नाही, पण खूप पाऊस पडतोय मोठा. तुमच्याकडे आहे का सांगा. तर आमची मम्मी आता स्वयंपाकाची तयारी करायला लागली. तर आज गुरुवार आहे त्यामुळं लवकर स्वयंपाक तयार होतो आमच्यात. तर मम्मी आमची काही नाही, साधं सिंपल डाळ भात भाजी तयार करते. आणि मी थोडासा जरा हातभार लावते. तर चॉपिंग करून ठेवले, मसाले काढून ठेवले आणि ते भाजती आहे. तर असा होता आजचा दिवस. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं तसं मंगळवारी दररोज संध्याकाळी 7 वाजता माझे व्हिडिओ येतील एका वीकमध्ये. तर येस, आणि आता आम्ही बिग बॉस बघतोय आणि बिग बॉस झाल्यानंतर आम्ही झोपणार आहे, कारण की बिग बॉस माझा फेवरेट शो आहे. आणि येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.